जरांगेंची शांतता रॅली आज कोल्हापूरमध्ये आहे। सकाळी ते महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहेत, त्यानंतर मिरजकर तिकटी इथल्या क्रांतीस्तंभाला अभिवादन करणार आहेत, त्यानंतर कोल्हापूर शहरातून त्यांची शांतता रॅली निघणार आहे। राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे आणि आता राज ठाकरे परभणी आणि बीडमध्ये जाणार आहेत। इथल्या पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा दौऱ्यावर आहेत आणि विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी फडणवीस आज साताऱ्यामध्ये येणार आहेत। दुपारी 12 वाजता ते साताऱ्यामध्ये दाखल होतील। आमदार बच्चू कडू आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चा काढणार आहेत, मात्र कडू यांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। त्यामुळे जर पोलिसांनी परवानगी दिली नाही तर आम्ही प्रहार स्टाईलनं मोर्चा काढू असा इशारा कडूंनी संभाजीनगर पोलिसांना दिला। राज्यामध्ये महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडून तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज बच्चू कडूंचा संभाजीनगरमध्ये मोर्चा आहे आणि याचवेळी बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे। काल रात्री तब्बल 2 तास वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक पार पडली। या बैठकीमध्ये 20 ऑगस्टपासून राज्यात महायुतीचे मेळावे सुरू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय। महायुतीचे नेते एकत्र प्रचार करणार आहेत। पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपा आमदार आणि नेत्यांची उपमुख्यमंत्र्यांच्या सागर या सरकारी बंगल्यावर बैठक झाली। या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपा आमदारांना विधानसभेचा कानमंत्र दिला। लोकसभेत ज्या ज्या मुद्द्यांवर फटका बसला त्याचा आढावा घेतला गेलाय। वक्फ बोर्ड विधेयकावरून शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर बोचरी टीका केली आहे। बक्कल तुटलं पळापळा असा टोला त्यांनी लगावला। शिवसेना खासदारांनी चर्चेतून पळ काढला असा आरोप श्रीकांत शिंदेंनी केला। लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकावरून जोरदार चर्चा झाल्यानंतर हे विधेयक संयुक्त संसदीय समितीसमोर ठेवणार असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी संसदेत घोषित केलं। त्याचवेळी कोणत्याही धार्मिक संस्थेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणं हा या विधेयकाचा उद्देश नसल्याचं रिजिजू यांनी स्पष्ट केलं। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये घरोघरी तिरंगा अभियान राबवलं जाणार आहे आणि उद्यापासून 15 ऑगस्टपर्यंत हे अभियान राबवलं जाईल। उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून या अभियानाला सुरुवात होणार आहे। पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकरांविरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणल्याच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यामधील बनगार्डन पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वादग्रस्त माजी ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामध्ये आज दिल्ली हायकोर्टमध्ये सुनावणी होणार आहे। अटकपूर्व जामिनासाठी पूजा खेडकरनं हायकोर्टात धाव घेतली। या अगोदर तिचा जामीन अर्ज हा पटियाला हाऊस कोर्टानं फेटाळला होता। त्यानंतर पूजानं हायकोर्टात धाव घेतली। आज या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। पुणे कल्याणीनगर पॉश कार अपघात प्रकरणामध्ये डॉक्टर अजय तावरेची जेलमध्ये चौकशी होणार आहे। पुणे कोर्टानं गुन्हे शाखेला चौकशीची परवानगी दिली आहे। डॉक्टर तावरेला रक्ताचे नमुने बदल प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त तरुणांनी भजन आंदोलन केलं। भूसंपादन विभागामार्फत बहुतेक शेतकरी पुत्रांना प्रमाणपत्र न दिल्यानं शासकीय नोकरीपासून वंचित राहावं लागतंय। यावेळी तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत पुनर्वसन विभागाविरोधात भजन केलं। तळेगाव दाभाडी शहराला आता आंध्रा बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होणार आहे आणि त्यासाठी जलसंपदा विभागानं त्वरित अहवाल तयार करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले। तळेगाव दाभाडीमध्ये अशुद्ध आणि अपुरा पाणीपुरवठा होतोय, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बदलापूरचं MIDCचं बारवी धरण आता पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागले। बारवी धरणाच्या 11 स्वयंचलित दरवाजांमधून पहाटेपासून 40 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू झाला। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन मध्यरात्री फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले। 100 फूट उंच पाण्याचे फवारे रस्त्यावर उडत होते। जलवाहिनी फुटली, त्यामुळे आज शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे।
भंडारा शहरामध्ये रस्त्यावर गाडी पार्क केल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे। शहरातील गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौकामध्ये पार्क केलेल्या गाड्यांमुळे मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण होते, त्यामुळे जिल्हा वाहतूक शाखेनं कारवाईचा इशारा दिला आहे।